नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 19 मे 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. जे लोक दुधाच्या व्यवसायाने जोडलेले आहेत त्यांना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबियासमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लागू देऊ नका. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा, नाहीतर उद्या खूप उशीर झालेला असेल. तुमच्या मनातील नकारात्मक विचार झटकून टाका, नाहीतर तो मानसिक आजार बनेल. दानशूर कार्यात स्वतःला झोकून द्या व त्यायोगे नकारात्मक विचारावर मात करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी आपल्या भाऊ बहिणीसोबत काही सिनेमा पाहू शकतात. अलीकडे काही विपरीत घटना घडल्या असल्या तरी तुमचा जोडीदार त्याच्या मनात तुमच्याविषयी असलेलं प्रेम व्यक्त करेल. उपाय: भगवान भैरव मंदिरात प्रसाद चढवून आपल्या प्रेम जीवनाला चांगले बनवा. वृषभ राशी. आपला रिझ्यूम पाठवण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. घरातील लहान सदस्यासोबत आज तुम्ही शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकता. आज तुम्हाला जाणीव होईल की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती ती सगळी खरी होती. कलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देईल. तुमच्याजवळ आज पैसाही पर्याप्त असेल आणि यासोबतच मनात शांती असेल. मदतीची गरज असलेल्या मित्रांना भेटा. तुमच्या प्रिय व्यक्तीला भेटलात की तुमचे मन आनंदी राहील. उपाय: आपल्या सुखाच्या प्राप्तीसाठी केशरचा खाण्यामध्ये उपयोग करा. मिथुन राशी. कामाच्या ठिकाणी गतिमान आणि प्रगतशील बदल करण्यास सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. अर्थात तुम्हाला वेगवान पावले उचलून सर्वांचा आधारस्तंभ होण्याची गरज आहे. आपल्याबरोबरच्या सहकाऱ्यांना प्रोत्साहित करून कठोर परिश्रम करायला भाग पाडावे लागेल. अर्थात त्यातूनच सकारात्मक फळ मिळणार आहे. अपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. महत्त्वाच्या व्यक्तीला भेटताना उदास होऊन आपला आत्मविश्वास हरवू देऊ नका. ते जसे आरोग्यासाठी फायदेशीर आहे तितकेच आपल्या व्यवसायाचे भांडवल देखील आहे. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमता प्राप्त होईल. घरगुती कामं बराच वेळ व्यस्त ठेवतील. सायंकाळसाठी काहीतरी खास योजना आखा आणि आजची सायंकाळ जास्तीत जास्त आनंदी करण्याचा प्रयत्न करा. उपाय: लक्ष्मीनारायण मंदिरात प्रसाद चढवून गरिबांना खाण्याच्या वस्तू वाटल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. कर्क राशी. आपल्या कुटुंबियांशी कठोरपणे वागू नका. शांततेला ते मारक ठरू शकते. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे
तुमच्या योजना आहेत तशा राबविण्यासाठी तुमच्या भागीदारांना तुम्हाला पटवून द्यावे लागेल. त्यात खूप अडचणी येतील. नव्या कल्पनांची परीक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. तुमचा जोडीदार आज तुमची जास्त काळजी घेईल. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे, परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. उपाय: पलंगाच्या चारही पायामध्ये चांदीचे 4 खिळे बनवून त्यात ठोकून दिल्याने नोकरी आणि बिझनेसमधील अडचणी दूर होण्यास मदत होईल. सिंह राशी. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलामुळे तुम्हाला फायदा होईल. खरेदीमध्ये उधळेपणा टाळा. तुमचे आयुष्य आज खूपच सुंदर असणार आहे, कारण तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी काहीतरी खास प्लॅन केलेले आहे. कामाच्या धबडग्यात मध्ये मध्ये थोडा आराम करा. विश्रांती घ्या आणि रात्रीचे जागरण टाळा. रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस. कुटुंबातील सदस्य पाठिंबा देतील, पण त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षा देखील वाढलेल्या असतील. उपाय: देवी सरस्वतीची पूजा निळी फुले वाहून केल्याने पारिवारिक आयुष्यासाठी लाभदायक असेल. कन्या राशी. या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात, तर कधी एकटे राहून. तथापि एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही. तरीही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकता. तुमचे असणे तुमच्या जोडीदारासाठी किती मौल्यवान आहे हे तुमचा जोडीदार आज तुमच्या समोर शब्दात व्यक्त करेल. आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्यासोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकता. धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याच्या वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी राहाल. नातेवाईकांना भेटून तुम्ही कल्पना केली असेल त्यापेक्षा बरे वाटेल. एखाद्या आनंदी, प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे. यासाठी आपली ऊर्जा आणि आवड पुन्हा टवटवीत होईल. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. उपाय: स्त्रियांचा आदर, सन्मान करणे आणि त्यांच्या भावनांना न दुखावल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. तूळ राशी. तुमच्या प्रेमजीवनातील हा एक अत्यंत सुंदर दिवस असेल. विनाकारण चिंतेने तूर होऊन आज तुम्ही कुठल्या धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकता. तुम्ही आज योजना आखण्याआधी तुमच्या जोडीदाराचे मत घेतले नाही तर तुम्हाला विपरीत प्रतिक्रिया मिळू शकेल. कामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव जाणवेल. वेळ आणि धन याची कदर तुम्ही केली पाहिजे, अथवा येणारी वेळ समस्यांनी भरलेली राहू शकते. तुमच्या खेळकर खोडकर स्वभावामुळे
अवतीभोवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. उपाय: आरोग्य चांगले राहण्यासाठी ग्रह बृहस्पती हे भगवान ब्रह्मदेवताचे रूप असल्यामुळे वनस्पती किंवा झाडाची पाने तोडू नका. वृश्चिक राशी: तुम्हाला आता तुमच्या शृंगारिक कल्पनांची स्वप्ने पाहण्याची गरज नाही. आज त्या प्रत्यक्षात येणार आहेत. आपल्या कुठल्या मित्रासोबत आज वेळ घालवू शकता, परंतु यावेळी तुम्ही मद्यपान करू नका अथवा वेळ व्यर्थ होईल. निसर्गाने आपल्याला लक्षणीय असा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेचे दान दिले आहे. त्याचा उत्तम वापर करा. आज कुणी घेणेदार तुमच्या दारावर येऊ शकतो आणि तुमच्याकडून उधार मागू शकतो. त्यांना पैसे परत करून तुम्ही आर्थिक तंगीमध्ये येऊ शकता. तुम्हाला उधार न घेण्याचा सल्ला दिला जातो. वादविवाद, दुसऱ्यावर तोंडसुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा. उपाय: आपल्या कुटुंबाचा भाग नसलेल्या किंवा आदर आणि स्नेह असलेल्या मित्रमंडळींशी व्यवहार करा आणि आपल्या आर्थिक वाढीस मदत करा. धनु राशी: आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी खास करणार आहात. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दूरी बनवून एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. तसे करणे तुमच्या हिताचेही असेल. आजचा दिवस खूप रोमॅन्टिक आहे. जेवण, सुवास आणि आनंद या घटकांचा संगम होऊन तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत छान वेळ व्यतीत कराल. तुमच्या भांडखोर वागणुकीमुळे तुमचे शत्रू वाढतील. तुम्ही रागावाल असे वर्तन कोणी केले तरी तुम्ही रागावू नका, कारण कदाचित त्याचा तुम्हाला नजीकच्या भविष्यात पश्चाताप करावा लागेल. आजच्या दिवशी चुकूनही कुणाला पैसे उधार देऊ नका आणि जर देणे गरजेचे असेल तर देणाऱ्याकडून लिखित स्वरूपात लिहून घ्या की तो पैसे परत कधी करेल. तुमच्या मनात कामाच्या ताणाचे विचार असले तरी तुम्ही आनंदी राहाल. उपाय: हनुमान चालीसाचे पाठ करणे आरोग्यासाठी शुभ राहील. मकर राशी: या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. या वेळेचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकता. तुम्ही काही पुस्तके वाचू शकता. तुमच्या जोडीदाराने दिलेल्या सरप्राईजमुळे तुमचा गेलेला मूड परत येईल. मौज मस्ती आणि करमणुकीचा दिवस. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल. आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय शुभ दिवस. प्रेमाची उणीव भासणारा दिवस. काळजी करण्याचा दिवस. तुमच्या संकल्पना अपयशी ठरणार नाहीत याची खात्री होत नाही तोपर्यंत त्या कोणालाही सांगू नका. उपाय: व्यावसायिक जीवनात मोठी सफलता मिळवण्यासाठी जप करा. कुंभ राशी: लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्रोत आहे याचा अनुभव मिळेल. तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे. क्रिएटिव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा.
घरात पडलेली कुठली वस्तू आज तुम्हाला मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला आपल्या बालपणाची आठवण येऊ शकते आणि तुम्ही उदास राहून आपला एकटा वेळ घालवू शकता. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईज मिळू शकेल. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हासित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. आर्थिक पक्ष चांगले राहील, परंतु यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी उत्साही प्रेमळ अशा मूडमुळे आपल्या सभोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लाभेल. उपाय: काळे पांढरे तीळ आणि 7 प्रकारचे धान्य कुठल्याही धार्मिक स्थानावर दान करा. या उपायाला केल्याने आर्थिक आयुष्य मजबूत होईल. मीन राशी, तुम्हाला कामाच्या ठिकाणी आज खास वाटेल. आज तुम्ही स्वतःची परीक्षा पाहाल. तुमच्यापैकी काही जण बुद्धिबळ खेळतील, कोणी कोडी सोडवतील किंवा कोणी भविष्यातील योजनांचे बेत आखतील. तुमचे वैवाहिक आयुष्य आज एक चांगले वळण घेणार आहे. तुमचे कुटुंब तुमच्याकडून जरुरीपेक्षा खूप अधिक अपेक्षा ठेवतील, त्यामुळे तुम्ही वैतागून जाल. तसे तर आपला पैसा दुसऱ्यांना देणे कुणाला आवडत नाही, परंतु आज तुम्ही कुणी गरजूला पैसे देऊन आनंदाचा अनुभव घ्याल. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल, हे तुम्हाला आज कळेल. उपाय: चंद्राच्या प्रकाशात 15 ते 20 मिनिट बसल्याने आरोग्यासाठी चांगले राहील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.